बंद पडलेले आहेत सकाळी 7 पासून 7च्या अगोदर पासून गाडी बंद पडलेली आहे. त्या गाडीचा ड्रायव्हर पण नाही, गाडीचे वरले मोबाईल नंबर बंद आहे आणि इथं कोणी आलं पण नाही ट्रॅफिकसाठी. शाळेचे मुलं शाळेच्या गाड्या इथं थांबलेले आहेत. आम्ही 1 तासापासून थांबलो इथं. गाड्या सोडतोय शाळेचे, अँब्युलन्स येते पाठीमागे अडकलेले आहेत. कोणच आलेलं नाही अजून इथं. गाडी बंद पडलेली आहे. किती किलोमीटर पर्यंत रांगा दिसतात दोन्ही बाजूला? बघा इकडं अर्धा किलोमीटर आहे, इकडे 1 किलोमीटर पर्यंत आहे. दोन्हीकडे पण पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. कोणच इथं अजून आलेलं नाही. अरुंद आणि मोडकळीस आलेला हा पूल आहे. त्याच्यावरच उमरगा शहराची वाटचाल सुरू आहे. एखादी वाहन त्या ठिकाणी बंद पडलं तर त्याला येऊन काढेपर्यंत लोकांची वाहतूक ठप्प होते. शाळकरी मुलांना वेळ होतो, कॉलेजच्या मुलांना वेळ होतो, नोकरदार लोक जातात त्यांना वेळ होतो. दुसरा पर्यायी मार्ग येते नाही. हाच मोडकळीस आलेल्या पुलावरून नाहक त्रास करत उमरगावासियांना जावं लागेल असंच मला वाटतंय. गावातली वाहतूक, जड वाहतूक जी गावातून येतात, ऊसाचे ट्रॅक्टर्स येतात, मोठे मोठे जड वाहनं कधी कधी इकडून येतात, त्याच्यामुळे नाहक त्रास होतो. ह्या वाहतुकीवर हे म्हणजे अंकुश ठेवणं गरजेचं आहे. निदान पोलीस स्टेशनला असं माझी विनंती आहे की बस स्टँड म्हणा किंवा शिवाजी चौकातील एक चौक आहे तिथे म्हणा, या पुलाच्या आसपास एक 2-3 ट्रॅफिक पोलिसाची नियुक्ती त्या ठिकाणी केली पाहिजे आणि या बेफाम सुटलेल्या वाहतुकीवर आळा घातला पाहिजे. दुर्दशा झालेली दिसून येते. लोकांमधून असं विचारलं जातं की उमरगा तालुक्याचा कोण वाली आहे का? खरं सांगायचं झालं तर बकाल शहर काय असतं आणि दुर्दशा एखाद्या शहराची काय असू शकते हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच उमरगाला एकदा भेट द्यायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही चौरस्ता मार्गे उमरगा शहराकडे मध्ये प्रवेश करता, एकतर अरुंद पूल आहे, तिथे वाहनाच्या रांगा लागलेल्या असतात. एखादी वाहन खराब झालं की तिथे तासनतास तात्काळ उभं राहावं लागतं. जसं जसं तुम्ही पुलावरून प्रवेश करता आपल्या उमरगा शहरामध्ये, तुम्हाला जिकडं बघेल तिकडे बकालता पाहायला मिळते, जिकडं तिकडे कचरा पाहायला मिळतो, जनावरं वेडेवाकडे मोकाट जनावरं पाहायला मिळतात. त्यानंतर जे दुकानाचं अतिक्रमण आहे, जे फळगाड्याचं अतिक्रमण आहे, हे तर सर्रास आहेच. हे ज्याला कुणी म्हणजे प्रशासन वाली नाहीच याला याच्यामध्ये. त्यानंतर पदाचाऱ्याला चालणंही मुश्किल झालेलं आहे. त्याच्या फळाची गाडी म्हणा किंवा इतर जे मोटरसायकल किंवा कार पार्किंग आहे ती रोडला चिटकून असते. पदाचाऱ्याला चालणं, वृद्ध लोकांना चालणं सुद्धा मुश्किल होते. आणि दुकानदाराने आपला अर्धा माल हे दुकानच्या बाहेर मांडलेले असतात. मग याला कोण जबाबदार आहे का नाही, याच्यावर प्रशासनाची पकड आहे का नाही, प्रशासन मग बघून न बघितल्यासारखं करून गप्प का बसतंय याचा आतापर्यंत काय म्हणजे आम्हाला पत्ता लागलेला नाही. शाळकरी मुलं गाड्या चालवतात, कॉलेजचे मुलं तर केस वाढवून, गाड्याला सायलेन्सर मॉडिफाय करून किंवा गाड्याचा कर्णकर्कश आवाज करत गाडी तुफान वेगाने जातात. त्यांना गावातल्या चालणाऱ्या लोकांना कटकट मारतात आणि त्यांना कोणी काय जाब विचारला तर हे मारहाणीसारख्या घटना या ठिकाणी घडत आहेत. या घटनेकडे प्रशासन गंभीर झालं पाहिजे. आणि लोकांमधून जे आक्रोश होतोय की उमरगाचं वाली कोणी आहे का नाही, मला तरी असं वाटतंय सध्या उमरग्याला वालीच कोणी नाही. ही सर्व व्यवस्था पाहता लोकप्रतिनिधींचं हे काम आहे की आपल्या शहरामध्ये काय चाललेलं आहे, परिसरामध्ये काय चाललेलं आहे, पार्किंगची व्यवस्था नाही. ह्या रोडवरून लोकप्रतिनिधी ये जा करत असतात. त्यांनी याबद्दल एक गंभीर दखल घेतली पाहिजे. आतापर्यंत दखल घेतली नाही म्हणजे याला वालीच कुणी नाही असंच मला म्हणायचं आहे.